गोट्या गीते नावाच्या सायको किलरनी नरड्याचं मांस काढून नेलं आणि वाल्मिक कराड त्याच्या मुलांना दाखविलं। ही हत्या वाल्मिक बाबूराव कराड त्याच्या मुलाने आणि त्यांच्या टोळीने केलेली आहे। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण आपण सगळ्यांनी बघितलं। ज्या पद्धतीनं हाल करून त्यांना संपवण्यात आलं ते फोटो बाहेर आले होते आणि त्यानंतर मोठा राजकीय दबाव आला आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आपल्या मंत्रिपदाचा। याच बीडमध्ये याच धनंजय मुंडे यांच्या गावामध्ये परळीमध्ये आणखी एक असंच प्रकरण आहे, महादेव मुंडे यांच्या हत्येचं। गेली 18 महिने पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचा दावा करताय, पण आरोपी सापडत नाहीये। महादेव मुंडे यांची हत्या कुठे झाली? परळीच्या मुख्य भागात जिथे न्यायालय आहे, तहसील कार्यालय आहे, त्याच्या समोर अत्यंत वाईट पद्धतीनं महादेव मुंडे यांना संपवण्यात आलं। त्यांच्या चेहऱ्यावर मानेवर इतके वार होते की त्यांना ओळखता येत नव्हतं। इतकी भयंकर हत्या कुठे झाली? परळीच्या न्यायालयाच्या समोर। पण या प्रकरणात आतापर्यंत फक्त अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपा आमदार सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। 12 गुंठे जमिनीसाठी ही हत्या झाली। यामध्ये वाल्मिक कराड, त्याची दोन्ही मुलं भावड्या कराड, गोट्या गीते यांचा सहभाग असल्याचा दावा केलाय। नेते बोलतायत, बीडमधली परळीमधली लोक बोलतायत, वाल्मिक कराडचा जुना सहकारी बाळा बांगर तो समोर आलाय, तो सुद्धा आरोप करतोय, पोलिसांना येऊन सांगतोय अजून काय हवंय पोलिसांना। पण बीड पोलीस हालचाल करायला तयार नाहीये। 18 महिन्यांपासून महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय सगळीकडे दाद मागतायत, पण त्यांना न्याय मिळत नाहीये। काल त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली, पुन्हा न्याय मागितला। पोलीस अधीक्षक कार्यालयातून बाहेर आल्या आणि विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला। एक माऊली आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना शोधण्याचा प्रयत्न करतेय। असं म्हणतात की अख्खा बीड जिल्ह्याला माहिती आहे महादेव मुंडेंचे मारेकरी कोण आहेत, पोलिसांना कसे सापडत नाहीत? हा सवाल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेला आहे। न्याय मिळत नसल्यानं त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। काय चाललंय बीडमध्ये? गुंडगिरीचा कळस गाठून प्रशासनालाही वेठीस धरलं जातंय का? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। हे सगळं प्रकरण नेमकं काय? आणि सवाल आहे बीड पोलिसांना, महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना कधी पकडणार आहात? नमस्कार, मी अमोल किनोळकर, आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन। काल बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं। का? तर पोलीस 18 महिन्यांपासून फक्त आश्वासनं देत आहेत, पण कारवाई अजिबात होत नाहीये। सगळ्यांना माहिती आहे महादेव मुंडे यांना नेमकं कोणी मारलंय। संतोष देशमुख प्रकरण आपल्याला माहिती आहे, मीडियानं लावून धरलं म्हणून त्यात कारवाई झाली। लक्षात घ्या, असे अजून किती संतोष देशमुख असतील याची कल्पना करा। महादेव मुंडे त्यातलेच एक आहेत। हा आरोप आम्ही नाही करत आहे, बीडची जनता करतेय, जिल्ह्यातले नेते करताय, अख्खा महाराष्ट्र करतोय। आणि वाल्मिक कराड ज्यानं महादेव मुंडेंची हत्या केली असा आरोप होतोय, त्या वाल्मिक कराडचा जुना सहकारी विजयसिंह बांगर उर्फ बाळा बांगर म्हणतायत की या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या दोन्ही मुलांचा सहभाग आहे। एवढा ढळढळीत जबाब असूनही बीड पोलीस काहीही कारवाई करत नाहीयेत आणि याच फ्रस्ट्रेशनमध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय परिस्थिती आहे बघा ही। त्या सातत्यानं म्हणतायत की SIT नेमा, CID कडे तपास द्या, पण तरीही कुठलीही कारवाई होत नाहीये। काय घडलं होतं परळीमध्ये? 21 ऑक्टोबर 2023चा तो दिवस, संध्याकाळचे 7-7:30 वाजले होते। परळी न्यायालयाच्या समोरचा परिसर, तहसील कार्यालय शेजारी आहे, अनेक सरकारी कार्यालय, तिथेच महादेव मुंडे हे गाडीवरती जात असताना त्यांची हत्या झाली। हत्येचं वर्णन करण्यासाठी मला मर्यादा आहेत, लक्षात घ्या। संतोष देशमुख आठवा आणि विचार करा काय झालं असेल। अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह आढळला। कराडचा जुना सहकारी बाळा बांगर म्हणतायत ते ऐका आणि अंदाज बांधा की किती वाईट पद्धतीनं मारलेला असेल। हत्या केल्यानंतर त्यांच्या पतीचं गोट्या गीते नावाच्या सायको किलरनी नरड्याचं मांस काढून नेलं आणि वाल्मिक कराड त्याच्या मुलांना दाखविलं। ही हत्या वाल्मिक बाबूराव कराड त्याच्या मुलाने आणि त्यांच्या टोळीने केलेली आहे, म्हणून त्यांना लवकर निष्पन्न करा आणि ह्या केसमध्ये लवकरात लवकर त्यांच्या महादेव मुंडे कुटुंबाला न्याय देण्यात यावा।
महादेव मुंडेंचा अख्खा परिवार पोलीस कार्यालयाचे उंबरठे झिजवतायत, एरझारा मारतायत. पण पोलिसांनी काय केलंय तर अज्ञातांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे सगळ्यांना भेटल्या. कोणाला भेटल्या नाही ते विचारा. आधीचे 2 पोलीस अधीक्षक, आताचे 3रे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना भेटून झाले. पोलीस महासंचालकांना भेटून झाले. बीड परळीचे करते धरते माजी मंत्री धनंजय मुंडे यांना भेटून झाले. आताचे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे, त्यांच्या पक्षाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून झाले. 8 वेळा तपास अधिकारी बदलले. 6 महिन्यांपूर्वी एक पथक नेमलं तपासासाठी. हाती काहीही लागलेलं नाहीये. मग प्रश्न पडतोय, पोलिसांना हालचाल करायची नाहीये का, की त्यांनी तसं ठरवलंय? शेवटी या सगळ्यांना कंटाळून 18 महिन्यांनंतर त्या माऊलीच्या संयमाचा बांध फुटला. पोलीस अधीक्षक सध्याचे विद्यमान नवनीत कावत यांना भेटून आल्यानंतर बीड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारातच ही घटना घडली. त्यांनी विषप्राशन करून त्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केला. ही नामुष्की आहे की एक असहाय्य महिला आपल्या पतीसाठी न्याय मागतीये. 18 महिने तुम्ही काहीच करत नाही. मोदींनी ऑपरेशन सिंदूर केलं. ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या, माझ्या सिंदूरचं काय, त्याला कधी न्याय देणार आहात? 21 ऑक्टोबर 2023 रोजी शंकर पार्वती नगरमध्ये नेमकं काय घडलं? 12 गुंठ्याचा प्लॉट आहे शंकर पार्वती नगरमध्ये. तो प्लॉट महादेव मुंडे खरेदी करणार होते. समोरच्या पार्टीला 10 लाखाची ऍडव्हान्स दिली होती. हत्येच्या 4 दिवसांनी म्हणजे 25 ऑक्टोबर 2025ला व्यवहाराची नोंदणी होणार होती. पण हा व्यवहार होऊ द्यायचा नव्हता. तो राग मनात होता आणि म्हणून महादेव मुंडेंची 4 दिवस आधीच हत्या झाली 21 ऑक्टोबरला. या व्यवहारावरती भावड्या कराडचा, वाल्मिक कराडचा डोळा होता. कारण हत्येनंतर तोच सौदा, तीच जमीन त्या भावड्या कराडनं 6 महिन्यांनी विकत घेतली. इतकंच नाही तर या हत्येचा एक प्रत्यक्षदर्शी होता, आय विटनेस, त्याचाही काटा काढल्याची चर्चा आहे. त्यालाही संपवलंय आणि नैसर्गिक मृत्यू झालाय हे दाखवलंय कराड गँगनं. बाळा बांगर काय म्हणतायत ऐका. महादेव मुंडे यांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येचा एक आय विटनेस होता, एक व्यक्ती होता जो परळी शहराच्या आसपास राहत होता. महादेव मुंडेची हत्या झाल्यानंतर त्या आय विटनेसला पण 2-3 महिन्यात नैसर्गिक मृत्यू किंवा त्याचा अकस्मात मृत्यू दाखवण्यात आला. वाल्मिक कराड आणि त्याच्या प्रशासनातल्या ह्या टोळींनी ती हत्या घडून आणली. ह्याचा अर्थ महादेव मुंडे हत्याकांडमध्ये कोणताही आय विटनेस ठेवायचा नव्हता, म्हणून त्या व्यक्तीची हत्या, आय विटनेसची हत्या करण्यात आलेली आहे. हे सत्यता आहे बरं का. सगळं सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे पण कोणीही बोलायला तयार नाहीये. बीडमध्ये जंगलराज आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आमदार, नेते, बीडचे उद्धारकर्ते म्हणवणारे नेते गप्प आहेत. का नाही चौकशी होत आहे? का नाही ताब्यात घेत आहे कुणाला? एवढं अवघड आहे का हे सगळं प्रकरण? माणूस समोर येऊन बोलतोय तरीही कारवाई होत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आता आर पारची लढाई सुरू केलेली आहे. कराड गँगला कोण वाचवतंय? पोलीस कारवाई का करत नाहीयेत? राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आक्रोश दिसत नाहीये का? की ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याही संपण्याची वाट पाहिली जातीये? हाच सवाल महाराष्ट्रातली जनता विचारतीये. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा. जाब विचारा प्रशासनाला, सरकारला, व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद.